रामनगर साखर कारखाना येथून 8 किलो 182 ग्राम वजनाचा गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथून 8 किलो 182 ग्राम वजनाच्या गांजासह 7,32,640 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 28 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास साखर कारखाना परिसरातील हॉटेल लंका पॅलेस समोर करण्यात आली, अशी माहिती आज शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली आहे। रामनगर साखर कारखाना येथे काही इसम एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये गांजा घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी त्यांच्या पथकासह दिनांक 28 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रामनगर साखर कारखाना येथे छापा मारला। यावेळी जालना मंठा रोडवरील हॉटेल लंका पॅलेसच्या समोर उभा असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक MH41V 3361 संशयितरित्या कार मिळून आली। त्यामध्ये गणेश गोपीनाथ सोळुंके राहणार स्वयंजना तालुका परतूर जिल्हा जालना, प्रदीप सीताराम फुलमाळी राहणार साठेनगर परतूर हल्लीमुकाम लोकमान्य टिळक नगर पाडा नंबर 5 ठाणे असं 2 आरोपी पॅकिंग केलेल्या गांजासह मिळून आले। दोन्ही आरोपीच्या ताब्यातून 8 किलो 182 ग्राम वजनाचा गांजा, वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार व मोबाईल असा एकूण 7,32,640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी एकूण 4 आरोपी विरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष रुपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, योगेश उबाळे, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, रमेश राठोड, रुस्तुम जयवाळ, सुधीर वाघमारे, संभाजी तनपुरे, फुलचंद गव्हाणे, सतीश श्रीवास, सचिन आर्य, भागवत खरात, धम्मपाल सुरळकर, रमेश पैठणे यांनी केली आहे।